संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत. काय सांगाल धनभाऊ, उद्या मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मसाजोग येथे येणार आहेत, तुमची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत, नेमकं कशा संदर्भात ही चर्चा होणार आहे? अशी निरोप आला मनोज दादांचा की मी मसाजोगला येणार आहे, कुटुंबाशी आणि गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. माझा अंदाज असा आहे की जे गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा जे इशारा दिलेला आहे किंवा अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्या संदर्भात दादांना गावकऱ्यांशी आणि कुटुंबाशी चर्चा करायची असेल असा माझा अंदाज आहे. म्हणजे आता प्रत्यक्ष ज्यावेळेस दादा येतील सकाळी त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे की दादा काय चर्चा करणार आहेत. परंतु ही घटना घडल्यापासून आत्तापर्यंत मी देखील कधी मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मी दादांकडे जातो. दादांना कधी वाटलं की इथं येणं गरजेचं आहे त्यावेळेस दादा इथं येतात आणि जे आमच्यात जे काही विचारविनिमय होतात या संदर्भात ते विचारविनिमय करून पुढील काय दिशा ठरवायची, आपल्याला काय अडचणी आहेत या संदर्भात वारंवार चर्चा होते. आपण जर बघितलं तर यापूर्वी तुम्ही टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, तेव्हाही मनोज जरांगे पाटील आले होते, उद्याही येणार आहेत. एखाद्या वेळेस ते आंदोलन करू नका अशी विनंती किंवा सूचना तुम्हाला देऊ शकतात. उद्या ज्यावेळेस चर्चा होईल दादांसोबत गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची, दादा ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टीला प्रमाण मानून गावकरी किंवा कुटुंबीय कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाहीत. म्हणजे जे दादांसोबत चर्चा होईल ती फायनल असेल की मग दादा जे बोलतील. आता उद्या नेमकी चर्चा काय करणार आहे किंवा काही त्यांचं नियोजन काय आहे याकडे बघणं थोडं म्हणजे विशेष असेल. आता निरोप आल्याप्रमाणे उद्या 11 वाजेपर्यंत दादा इथे येतील. आपण बघितलं तर आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आणि ही बातमी जेव्हा बाहेर आली त्यानंतर जे आहे ते मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच मसाजोगला येत आहेत, त्यावर काय चर्चा होऊ शकते का? आता ते उद्याच कळेल. आणि दादा ज्यावेळेस बोलतील किंवा जे चर्चा करतील गावकरी आणि कुटुंबीय त्याच वेळेस त्या गोष्टी समोर येतील की दादांना काय चर्चा करायची आहे. पण सध्या तरी मला असं वाटतंय की दादा पाठीमागं बोलले होते 2-3 दिवसात की कुटुंबावर जी अन्नत्याग करण्याची वेळ आली ती कशामुळे येते, नेमकी काय आहे त्याच्यामध्ये, काय उणिवा आहेत नेमक्या. तर बहुतेक हा विषय असेल की अन्नत्याग आंदोलन जे गावकऱ्यांनी जो पवित्रा घेतलेला आहे त्या संदर्भातच दादांना चर्चा करायची असेल असं माझा एक वैयक्तिक अंदाज आहे. बरं, आज आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत. कसं पाहता याच्याकडे? मी यावर नाही काय बोलणार, कारण मला जे बोलायचं होतं मी सकाळी बोललो होतो. जे SIT मध्ये 2 जे कर्मचारी अधिकारी नेमायचे होते त्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला आणि ते उद्यापर्यंत ते अधिकारी त्याच्यामध्ये ॲड होतील ही मला अपेक्षा आहे. बाकी 17 तारखेला एक SITला जे पत्र देणं अपेक्षित होतं ते पत्र देखील त्यांना दिलेलं आहे. आणि जे त्यांच्या लेवलच्या गोष्टी आहेत त्यावर मी एकच बोललो होतो की मला खेद वाटला होता त्याचा की एक बूथ प्रमुख असताना बावनकुळे साहेबाला कधी वाटलं नाही की त्या बूथ प्रमुखाकडे आपण काहीतरी संपर्क करून कुठल्या तरी माध्यमातून. आता अशा अनेक लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आता मी वेळ आल्यानंतर सांगेल की खूप लोक इथपर्यंत आले नाहीत पण त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे विचार आणि त्यांचं समजा जे काय आपल्याला जी काय मदत आहे ह्या केसमध्ये किंवा कुटुंबाला कुठला आधार असेल असे खूप लोक आहेत. मी ह्याचं उत्तर ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी नक्की देणार आहे की या आपल्या मॅटरमध्ये असे पण काही लोक आहेत की ते दूर आहेत पण त्यांची यंत्रणा आपल्यापर्यंत आहे, ते कार्यरत आहेत. प्रत्यक्षदर्शी जरी ते समोर अजून आले नसले तरी ते ह्या मॅटरमध्ये आपल्या ह्या प्रकरणामध्ये ते आपल्यासोबत आहेत, ते प्रयत्नशील आहेत. आरोपींना फाशी झाली पाहिजे या प्रयत्नशील म्हणजे प्रामाणिक प्रयत्नात आहेत. बरं, आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी तुमची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात एकनाथ शिंदे यांचा मसाजोग दौरा होऊ शकतो का? मला हे सांगायचं प्रामुख्यानं घटना घडल्यानंतर एक 10 ते 11 दिवसानंतर शिंदे साहेबांनी जे 2 मंत्री महोदय पाठवले होते, सामंत साहेब आणि शिरसाट साहेब, हे इथं जवळपास 2-3 तासाचा कालावधी त्यांचा इथं असेल. बहुतेक 3-4 तास इथं असतील ते दोन्ही मिळून. अनिल दादा हे एक 8-10 दिवसाला इथं येतात, निरोप देतात किंवा समजा काय अडचणी आहेत ते पण विचारतात. आणि स्वतः शिंदे साहेब माझ्याशी फोनवर 11 जानेवारीला एकदा 1:45 वाजता बोललेले आणि त्याच्यानंतर एकदा फोनवर बोललेले. विजयबापू शिवतारे हे देखील इथं येऊन जे काही निरोप आहेत शिंदे साहेबांचे, म्हणजे मला हे सांगायचं आहे की शिंदे साहेब इथं
येतील, 100% येतील इथं सांत्वन करायला, गावच्या अडचणी ऐकून घ्यायला, कुटुंबाला जी परिस्थिती आहे आज ते ऐकून घ्यायला. ते तिथं असताना देखील त्यांनी जे प्रतिनिधी आहेत त्यांचे सगळे ते इथपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि वेळोवेळी जे काही अडचणी आहेत ते आमच्याकडून विचारणा केलेली आहे. तर ते येतील हे गावकरी यांना जास्त माहीत असेल माझ्यापेक्षा. धन्यवाद. तुम्ही आताच म्हणले की SIT मध्ये जे आहे ते 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं अपेक्षित आहे, तसं पत्रही दिले. नेमके ते अधिकारी कोणते असतील आणि कधीपर्यंत नियुक्ती होईल काय वाटतं तुम्हाला? नाही, ते नियुक्त होऊ द्या, मग त्याच्यानंतर मी बोलेन. कारण का जे काही नावं दिलेत, भरपूर नावं दिली आहेत त्याच्यामध्ये, मग त्याच्यातले कोण 2 नावं त्याच्यात येतील त्यावरच आपण नंतर मग बोलू. निश्चितच आपण बघतो हे होते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. उद्या जे आहे ते मनोज जरांगे पाटील मसाजोग येथे येणार आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत, धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत आणि गावकऱ्यांनी जे 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला त्याबाबत जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.